नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेच? आशा करते की नक्कीच चांगले असणार. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी गावाकडे जाऊन आलेली आहे. तर मी गावाकडून काय काय वाळवणाचे पदार्थ आणलेत हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि महिलांना काम करायला खूप जिवार येतं, पण जर तुम्हाला वाळवणाचे पदार्थ आयते मिळाले तर किती छान होतं ना. तसंच माझ्याही सासूबाईंनी मला आयते वाळवणाचे पदार्थ बनवून दिलेत आणि मी खूप खुश आहे. आणि हो, महिलांची अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे त्यांचं मेकअपचं सामान. तर तसंच 2 वर्षापूर्वीचं माझं मेकअपचं सामान मला भेटलेलं आहे आणि त्यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण बघूया. तर मी तुम्हाला म्हटलं मी वाळवणात सामान दाखवणार आहे. तर बघा, हे आपले तांदळाचे पापड आहेत आणि याला बनवायला पण खूप कष्ट असतात आणि हे मला खरंच आयते मिळालेत. म्हणजे हे मला माझ्या सासूबाईंनी बनवून दिले आहेत आणि खूप छान आहे, टेस्टला पण खूप छान आहे. तुम्ही एकदा बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि झालेले पण छान आहेत. तर आता हे बघा, तुम्ही याला काय म्हणता मला माहिती नाही, पण आमच्या गावाकडे याला खारोडी म्हणतात. म्हणजेच हे धान्यापासून बनलेलं असतं, ज्वारी, बाजरी आणि भरपूर काहीतरी असतं यात, मला पण तेवढं माहिती नाही. आणि आमच्या सासूबाईंनी ना याच्यामध्ये लाल आणि हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसणचं पेस्ट टाकलेलं आहे. खरंच खूप छान टेस्ट येते आणि खूप छान दिसायला सुद्धा असतात. आणि याला 2 प्रकारे आपण एक तर फ्राय करून पण खाऊ शकतो आणि एक चुलीवरती जे आपलं विस्तो असतं ना त्याच्यावरती भाजून पण खाऊ शकतो. मला ना हे वाळवणामध्ये खूप जास्त आवडतं, माझं खूप म्हणजे ऑल टाईम फेवरेट आहे हे. आणि दुसरं मेन म्हणजे कुरडई. कुरडई आता तुमच्याकडे वेगळं म्हणत असेल याला, माझ्या विदर्भात पण वेगळंच म्हणतात, पण मी याला कुरडई म्हणते. आणि याला पण बनवायला खूप कष्ट आहे आणि हे पण सासूबाईंनी मला बनवून दिलेत. ह्या आकाराला मोठे आहे, जसं एखादं गुलाबाचं फूल उमलतं ना तसंच याला गरम तेलात टाकल्यावरती हे पण उमलतात. म्हणजेच ही कुरडई खूप छान फुगते आणि एकदम पांढरी शुद्ध कुरडई आलेली आहे. थांबा, स्टॉप कर. तर मंडळी, मी खूप सारे पदार्थ आणलेत आणि खूप सारं काय काय आणलंय मी ते तुम्हाला दाखवत राहील, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवर्जून बघा. तर तुम्हाला माहिती आहे का हा पदार्थ काय आहे? माहीत जर असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. तर हा पदार्थ आहे साबुदाणा आणि आलूपासून बनवला जातो आणि हा उपवासाला ना उपयुक्त असतो. जेव्हा म्हणजे गावाकडच्या महिलांना कधी कधी साबुदाणा खावला जात नाही, तर तेव्हा ते काय करतात, असे वाळवणाचे पदार्थ बनवतात भरपूर आणि नंतर पावसाळ्यामध्ये वगैरे मस्त फ्राय करून गरम गरम खाऊन घेतात आणि खायला पण खूप छान असतं. आता ही बारीक साच्याने बनवलेली आहे आणि एक जी आहे ती चकलीच्या साच्याने अशी गोल बनवलेली असते. पण मंडळी, मी हे ना खूप दुरून आणलंय त्यामुळे याचे ना तुकडे तुकडे झालेत बघा. हे बघा, असं याच्या साच्याने बनवलं जातं चकलीच्या, खूप छान बनतात. तर ही कुरडई ना तिळाची आहे. गावाकडे तिळ टाकून खूप कुरडई बनवतात आणि टेस्टला खूप छान लागते. ज्यांना आंबट कुरडई खायची नसेल ते हे तीळ टाकून सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे तीळ टाकल्यानंतर काय होतं, कुरडई आंबट लागत नाही आणि खायला पण छान लागते. तर मंडळी, नाही का, मी गावाकडून एवढं सगळं आणलंय म्हणल्यावर लसूण सुद्धा आणलंय, कारण सिटीमध्ये लसूण खूप महाग असतो. आणि महागचं तर काय नाही हो, पण जे घरचं असतं ते खूप छान पौष्टिक असतं आणि आपण स्वतः डोळ्यांनी कसं वाढतंय कसं काय नाही ते सगळं बघितलंय. आता बघा, हे बांधलेलं होतं पण याची गाठ सुटलेली आहे, तरी मी तुम्हाला थोडंसं उचलूनच दाखवते. बघा, हा गावाकडचं लसूण आहे, किती छान आहे. थोडासा बारीक आहे, पण काय होतं आमच्याकडे असतं ना, कधी कधी पाणी कम पडलं तेव्हाच लसूण बारीक होतं. आणि लसूण ना खूप छान आहे, टेस्टला पण खूप आहे. आणि हा लाल लसूण आहे मंडळी, जो की लवकर मिळत नाही सिटीमध्ये. सिटीमध्ये कसं आहे, व्हाईटच मिळतो आणि तो हायब्रिडचा असतो, पण हे गावरण आहे गावाकडचंच. तर नाही का, कसं आहे, माझ्या सासूबाई करतात शेतात काम, त्यांना ना वेळच मिळत नाही. मी आता वाईट नाही बोलणार, पण तुम्ही पण वाईट समजून नका घेऊ, पण काय त्यांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी काय केलंय, या जे आलू असतात ना चिप्ससाठी त्यांचे टर्फलं काढले नाही, त्यामुळे हे चिप्स ना थोडेसे काळवटले आहेत. पण खरंच आता आपण आयतं भेटताय म्हटल्यावर त्यांना काही बोलू पण शकत नाही ना. सो असं, पण चिप्स खायला मिळालेत हेच माझ्यासाठी खूप मोठं झालं आहे, कारण इथं बनवायला वेळ पण नाही आणि बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते अवेलेबल नाही आहे. गॅस पण खूप जळतो आणि हे त्यांनी चुलीवर उकळूनच बनवलेले आहेत. आणि मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे सिटीमध्ये किंवा पुण्यामध्ये गॅसचा किती प्रॉब्लेम आहे. गावाकडच्या लोकांचं असं नसतं, त्यांचा जरी गॅस संपला तरी त्यांच्याकडे चूल ही परमनंटली असतेच. आणि मी सांगते, माझ्या सासूबाईला एक गॅस हा 1 वर्ष तरी पुरत असेल, कारण त्यांना रोज सकाळ किंवा संध्याकाळना चुलीवरती स्वयंपाक करतात आणि खरोखरच चुलीवरचं जेवण खूप छान लागतं. मी पण 7 दिवस चुलीवर स्वयंपाक केला आहे, मला एवढं जाणवलं नाही, पण खूप छान बनतो. आणि हे बघा, आता आमच्या तिखट लागेल, आमच्या शेतामध्ये ना मिरच्यांचे झाडं असतात, काही काही लावतात किंवा तिकडे वेचायला पण जातात ना मिरच्या.
तर या सासूबाईंनी मिरच्या जमा केलेल्या आणि ह्या मागच्या वर्षीचे, खरंच तुम्हाला विश्वास होणार नाही, बघा किती छान आहे. मागच्या वर्षीच्या मिरच्या आहेत. त्यांनी म्हटलं की हे तिकडे नाही आणि याचं ना मिरची पावडर कर. आता त्यांनी सुद्धा करून दिलं असतं मिरची पावडर, पण त्यांना ते शक्य झालं नाही, सप्ताह बसला होता आमच्या गावात त्यामुळे. आणि म्हटलं ठीक आहे मीच करेल. तर बघा किती छान मिरच्या आहे, मागच्या वर्षीच्या मिरच्या मित्रांनो. आणि इथं आपल्या घरात 8 दिवसाला वस्तू खराब होते, तर तुम्ही विचार करा गावाकडचे लोक ह्या वस्तू जपून कसे ठेवत असेल. आणि खरोखरच गावाकडचे लोक ना खूप छान असतात, खूप छान. म्हणजे त्यांना कळतं की वस्तू कशा जपून ठेवायच्या कशा नाही. आता मी तुम्हाला पुढे पण सांगणार आहे. तर बघा हे गावाकडून मी शेंगदाणे आणले. ते शेंगदाण्याच्या शेंगा आमच्या घरीच लावतात शेतामध्ये आणि ते स्टोअर करून ठेवतात. तर मी तुम्हाला सांगते की काय होतं ना, आजकाल दुनिया लागली स्टायलिशच्या मागे. गावाकडे तसं नसतं. गावाकडे काय असतं की तेलाचे डबे मिळतात. ते लोक तेल आणतात 15 लिटरचं, त्याच्या डब्यामध्ये स्टीलचा डबा असतो बरं का, त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतात. आणि आपल्या सिटीमध्ये कसं असतं की नको बाबा काचाच्या भरणीत ठेव, कोणी आलं तर चांगलं दिसेल. त्यांना चांगल्या दिसण्याशी काहीही घेणं देणं नसतं, पण त्यांना घेणं देणं असतं ते म्हणजे त्यांच्या वस्तू स्टोअर करण्यासाठी. आणि ते ज्या वस्तू स्टोअर करून ठेवतात ना मित्रांनो, खरंच 3-3 वर्ष 2-2 वर्ष तरी खराब होत नाहीत, बिलकुल खराब होत नाहीत. कारण मीही तिथं राहिलेली आहे आणि मलाही त्या गोष्टी माहिती आहेत. आपल्या इथं शेंगदाण्याला एका महिन्यामध्ये असं बारीक भुरा लागून जातो किंवा काहीतरी खराब होतं, त्याच्यामध्ये किडे होतात, पण तिकडे होत नाही. तिकडे 3-3 वर्ष धान्यसुद्धा टिकतं. खरंच म्हणजे त्या लोकांना स्टायलिशशी घेणं देणं नाही आहे, तर त्यांना घेणं देणं आहे की आपल्या वस्तू कशा बचत होईल किंवा आपल्या वस्तू किती काळ टिकेल याच्यावरतीच त्यांचं लक्ष असते. तर मंडळी राहिला विषय तुरीच्या डाळीचा, तर तुम्ही बघू शकता मी आता याला खोलू नाही शकणार कारण हे मी पॅक केलेलं आहे आणि आमच्या सासूबाईंनी असं काही भरून दिलं आहे. तर हे जे आहे ना, हे तुरीचे कण आहे आणि या कणांमध्ये ना एकसुद्धा खडा नाही आहे किंवा एकसुद्धा काही कचरं नाही आहे. हे त्यांनी निवडून ठेवलं आहे कारण त्यांनाही माहिती आहे मला इथं वेळ मिळत नाही एवढं साफसफाई करायला. आणि दुसरं आहे ती तुरीची डाळसुद्धा दिलेली आहे. काय मित्रांनो, ही जे तुरीचे कण असतात ना, हे लवकर शिजतात आणि याला कोणत्या भांड्यामध्ये टाकलं तरीही शिजतात. आणि तुरीची डाळ बघा किती छान आहे. म्हणजे विकतच्या डाळीला ना खूप जास्त पॉलिश असते, आपल्या घरचं तसं नसतं. घरचं काढलेलं ना खूप छान असतं. बघा एकसुद्धा कचरा नाही आहे मित्रांनो. आणि विकतची जरी आणली त्यात थोडंसं तरी कचरा निघतोच. आणि हे त्यांनी मला यासाठी दिलं आहे दोन्ही पण, कारण तुरीचे कण जर शिजवले तर लवकर शिजतात आणि डाळ शिजवायला वेळ लागतं, म्हणून हे असं वेगवेगळं दिलं आहे. आता मी एकत्र करू शकत नाही आणि मी काहीतरी डब्यात भरलं आहे आणि थोडंसं राहिलं आहे ते मी तसंच ठेवणार आहे. अगोदर तर मी कण खाणार आहे आणि नंतर ना मी ही डाळ वापरायला काढणार आहे. आणि नेक्स्ट आहे आपलं हे बेसन पीठ. तर आता हे बेसन पीठ मी सांगते एवढं बांधलं आहे, मला खोलायला सुद्धा खूप वेळ लागेल, त्यामुळे मी तुम्हाला असंच दाखवते. बघा घरच्या डाळीचं बेसन पीठ आहे. आणि आमच्याकडे गावात कसं असतं ना की बेसन पीठ जे आपण हरभऱ्याच्या डाळीचंच करतो, तर खूप जणांना ते सहन होत नाही, पोटदुखी होतं किंवा त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो. तर गावाकडे काय असतं ना की तुरीची नाही, हरभऱ्याची डाळ, थोडीशी सोयाबीन आणि एखादं मुगाची डाळ थोडीशी टाकतात त्यामध्ये आणि मिक्स करून दळून आणतात, जेणेकरून काय होतं की पोटालाही त्रास होत नाही. बेसन पीठसुद्धा खूप छान होतं आणि तुम्ही पण असंच घरी बेसन पीठ एकदा दळून बघा, खूप छान लागतं टेस्टला सुद्धा, मला पण खूप आवडतं. हे ना काय म्हणतात हरभऱ्याची डाळ आहे बघा, खूप छान आहे, गावाकडचीच आहे. याच्यात खराब पण झालेली नाही, काहीच नाही, खूप छान आहे. फक्त याला ना एकदा निसावं लागेल, कारण काय होतं याच्यामध्ये अशी हिरवी डाळ असते जे की आपण टाकत नाही जास्त करून, नाही तर कळवटपणा येतो. आणि ही पण आमच्या घरचीच आहे, शेतातलीच आहे. आणि हो, ही तुम्हाला जे हिरवं हिरवं यामध्ये दिसतंय मी दाखवते थांबा. आणि तुम्हाला बघा हिरवं हिरवं थोडंसं दिसत असेल तर हे काय मी तुम्हाला सांगते. तर हे ना कडुलिंबाचे पाने. आणि गावाकडे काय असतं, आता आपल्या इकडे कसं असतं, आपल्या गहूंमध्ये किडे नाही व्हावं म्हणून आपण बोरिंगा पावडर किंवा असं केमिकलयुक्त पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवतो. तर गावाकडे तसं नसतं, गावाकडे असतं ते नॅचरली. त्यांचं म्हणणं असतं की कडुलिंबाचे पानं कुठल्याही डाळीत टाकले किंवा गव्हात टाकले तर त्याने किडे मकोडे काहीच होत नाही, गव्हामध्ये छोट्या छोट्या अळ्या पण होत नाहीत. म्हणूनच गावाकडचे लोक ना असे कडुलिंबाचा पाला थोडासा चुरा करून टाकतात. त्यांना माहिती आहे की कडुलिंबाचा पाला जर धान्यात टाकला तर जेणेकरून ते कळवट होईल थोडंसं, आणि ते जर असलं तर त्याच्यामध्ये सोनकिडे किंवा सोंडे होणार नाहीत. त्यामुळे ना गावाकडे हिरवा कडुलिंबाचा पाला त्याच्यामध्ये वाळवून टाकतात, ओला नाही टाकायचा, वाळवून टाकायचा, जेणेकरून आपल्या धान्याला कीड वगैरे लागणार नाही. ही ना उडदाचा सोल आहे किंवा उडदाची धुतलेली डाळ आहे बघा, किती छान आहे. ही त्यांनी पापडासाठी काढली होती, पण त्यांना म्हणलं की मला मेंदूवडे खूप आवडतात आणि मेंदूवड्यांना ना अशी धुतलेली डाळ पाहिजे, मग ते बोलले घेऊन जा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्या विना आपण राहू शकत नाही आणि ज्यांना पोळी आवडतं हे त्यांच्यासाठी खूप खास आहे, कारण हे आहे आमच्या गावाकडचे गहू जे आमच्या शेतात लावलेले आहे. बघा किती छान आहे. आणि या गव्हामध्ये सुद्धा आमच्या सासूबाईंनी हिरवा कडुलिंबाचा पाला टाकलेला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, कारण याला कीड लागत नाही. आणि खरोखरच जे पोळी खातात ना त्यांच्यासाठी खूप छान आहे. माझ्यासाठी तरी ही खूप गर्वाची गोष्ट आहे की आमच्या घरी शेती आहे आणि आम्ही शेतकरी आहोत. आम्ही जरी काम नाही करत तरी आमची आई तरी त्या शेतात काम करते आणि आमच्या आईच्या कष्टांचे गहू आहेत हे जे आम्हाला खायला मिळतात आणि त्यांचे हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, कारण आम्हाला त्यांच्यामुळे कधीच खाण्याची टंचाई होत नाही. आणि इथं जरी गहू घ्यायला गेलं तरी खूप महाग मिळतात, पण हे गावाकडचे गावरान गहू आहेत, जेणेकरून कितीही पैसे देऊन घेतले तरी जसं आपल्याला वाटतंय आपण जसं उगवलंय पेरलंय तसं ते मिळत नाही. माझ्यासाठी तरी खूप खास आहे. तर आता आपलं वाळवणाचे पदार्थ दाखवून झाले आहेत. आता मी तुम्हाला माझं अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे माझं मेकअपचं सामान दाखवणार आहे. तर हे बघा, हा माझा मेकअप बॉक्स आहे. तर ही माझी अत्यंत प्रिय वस्तू आहे, म्हणजे जी आठवण आहे माझी एक, जी 2-3 वर्षापूर्वीची आणि मला गावाकडे मिळाली आहे. खरंच आपलं 6 महिने, तुम्हाला तर माहितीच आहे, मी सांगितलं होतं की माझी अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे माझं मेकअपचं सामान. तर तेच 2 वर्षापूर्वीचं सामान मला मिळालेलं आहे. आपल्याला आपल्या 6 महिन्यापूर्वी ठेवलेलं कुठं काय ठेवलं आहे ते सुद्धा आठवत नाही, पण माझ्या सासूबाईंनी हे सामान माझं जपून ठेवलं होतं, कारण त्यांना माहिती होतं हिला जर दिसलं तर ही नक्कीच घेऊन जाईल आणि त्यांनी हे मला दिलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते एक एक वस्तू. तर सर्वात अगोदर तर हे आंबाड्याचे 2 ब्रॉच आहेत. आता मला काही जास्त गरज नाही आणि मंडळी मी एवढे मोठे का घेतलेत ते पण सांगते, कारण माझे हेअर्स लॉंग आहे आणि लॉंग हेअरला ना थोडं मोठंच ब्रॉच पाहिजे, जेणेकरून ते लवकर निसटणार नाही, तर काय होतं आपला आंबाडा ना निसटून जातो. आणि हे सुद्धा आहे माझ्याकडे एक गंगावन, जेव्हा मला थोडंसं फोटोशूट करायचे होते तेव्हा मी घेतलेलं. तर तुम्ही बघा ना, याला 3 वर्ष झाले, कोणी म्हणेल याला 3 वर्ष झालेत. ते थोडंसं इथं त्याची खालची केस थोडे खराब झालेत, पण मी ते धुवून व्यवस्थित करेन. आणि हे पण आहे बघा, माझ्याकडे हे कमरबंद आहे, जो मी एक यात्रेतून 100 किंवा 120 रुपयाला घेतलेला. याला पण 3 वर्ष झाले. याची थोडीशी एकदम हलकी पॉलिश गेली आहे, पण एवढं काय नाही. जवळून थोडंसं दिसतंय पण दुरून नाही दिसत. बघा किती छान आहे. आणि तिसरं हे माझ्या गळ्यातलं आहे, जे माझ्या सासूबाईंनी मला घेतलं होतं लग्न झाल्यावर. फर्स्ट टाईम नवीन काहीतरी घ्यायचं, गावात बाई आली होती विकायला, तिच्याकडून हे मला घेतलेलं आहे. बघा किती छान आहे, किती सोवर आहे आणि कलर खूप छान आहे. बघा, याला पण काहीच झालेलं नाही, हे पण जसंच तसंच आहे बघा. आणि माझं फेवरेट, मला आंबाळा घालायला खूप आवडतं, पण आम्ही राहत होतो खेड्या गावांमध्ये, म्हणजे एकदम छोटंसं गाव होतं. तर त्या गावामध्ये गजरा मिळणं शक्य नाही किंवा बाहेरून आणून देणारं सुद्धा कोणी नाही. त्यामुळे हा माझ्याकडे एक गजरा होता, मी घेतलेला. याला पण 3 वर्ष झाले. आता मी याला धुवून चांगलं वॉश करणार. हा पण आहे, पण हा थोडासा खराब झाला आहे, त्यामुळे एवढं त्याला कापून व्यवस्थित करून घेणार आहे. आणि हे माझ्याकडे बँगल्स आहेत बघा, याला पण 3 वर्ष झाले. त्या बायाची थोडी जरी पॉलिश गेलेली नाही आहे. किती छान आहेत ना. आणि दुसरं माझं फेवरेट म्हणजे मला तिथं ना एक नथ सापडली आहे, हे बघा. याला पण 3 वर्ष झालेत. याला घेऊन सुद्धा 3 वर्ष झालेत. आणि खरंच ना, मला आठवत नाही मी कधी घातलेली आहे, पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हिचं खाली थोडंसं इथं त्याला खराब झालेलं आहे, जंगलेलं आहे, पण खूप छान आहे ही वस्तू. आणि खरंच खूप वर्षांच्या आठवणी भेटल्यावर आपण त्याला छान प्रकारे जपून ठेवतो. आणि हे बँगल्ससुद्धा आहेत, हे आपण डेली वेअर करू शकतोच. खूप छान छान आहेत. आणि याचा पण कलर गेलेला नाही, ही सिल्वर कलरमध्ये आहे. आणि हे मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला दाखवायचे, हे बघा. याला पण 3 वर्ष झालेत आणि हे तसंच होतं घेऊन. याला फक्त काय झालेलं आहे ना, इथं याची जी कडी असते ना, इथली ही कडी तुटलेली आहे बघा, दोन्ही साईडची कडी तुटली आहे. नाहीतर मंगळसूत्र खूप छान आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे का, हे मी पहिलीत असताना सुद्धा असं वापरत होते. असं केसांमध्ये रोल केलं ना, असं याला लावल्यानंतर ना डायरेक्ट गोल आंबाळा तयार होतो, म्हणजे याला ब्रॉचची सुद्धा गरज नाही. हे छोट्या केसांसाठी छान आहे, मोठ्या केसांसाठी नाही, मोठे केस घसरतात. आणि याला पण 3च वर्ष झालेत. आणि कानातले सुद्धा माझ्याकडे खूप छान छान आहे. मी एक एक करून तुम्हाला दाखवते. बघा, हे झुमके आहे, याला तर भरपूर वर्ष झालेत, कारण हे 3 वर्ष अगोदरचे सुद्धा आहेत, माझ्या लग्नाच्या अगोदरचे आहेत ते, आणि हे लग्न झाल्याच्या नंतरचे. खूप छान छान आहेत माझ्याकडे असे. आणि ह्या पिनासुद्धा सापडल्यात तिथं मला बघा. ह्या पिना सापडल्या आहेत मला, यू पिना. याला पण 3 वर्ष झालेत, पण कुठंच काही जंग लागलेलं नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. सेफ्टी पिना पण सापडल्या आहेत, हे बघा, तुम्हाला दाखवते. खूप छान छान आहे. माझं खरंच सामान सांभाळून ठेवलं आहे. आणि
आणखीन एक वस्तू दाखवायची आहे, ही खूप छान आहे. हे माझे लग्न झाल्यानंतरचे बँगल आहेत, जे मी अशा घरी अशा प्रकारचे घालत होते, कारण गावाकडे असलेच गोट घालतात, रोज काचेच्या बांगड्या घातल्यानंतर फुटतात, त्यामुळे घेणं शक्य नसतं प्रत्येकाला तिकडे. तर मी हे गोट आणले होते आणि आता हा गोट माझ्या हातात सुद्धा जात नाही. हे बघा, पुढे जाणारच नाही कारण तब्येत वाढलेला, त्यामुळे. तर हा गोटाच आहे. आणि दुसरी वस्तू आहे, हे बघा, आमच्या इकडं ना जत्रेमध्ये असे मंगळसूत्र मिळतात छोटे छोटे, खूप छान, 20-20, 30-30 रुपयाला. तेव्हा मला ना असं घालायला आवडायचं आणि मी हे घेतलेलं होतं, कारण मला काळे मणी जास्त करून नव्हतेच. माझ्याकडे सोन्याची पोत होती ज्याच्यामध्ये भरगतचं गळाभर मणी होते, पण आता मी ते घालत नाही, कारण आता इथं कोणी जास्त घालत नाही, म्हणून मी असं बारीक केलेलं आहे. आता बघा, हे पण खूप सुंदर आहे आणि हे मला माझ्या मिस्टरांनी आत्ता करून दिलं, 2 महिने झालेत. आणि हे बघा, खूप छान असं मंगळसूत्र आहे की जेणे गावाकडे असं यात्रेमध्ये वगैरे मिळतं. आणि आणखीन काय आहे माझ्याकडे, हां, ही लिपस्टिक आहे. ही थोडीशी खराब झाली आहे, मी याला वापरू शकणार नाही कारण बहुतेक ही एक्सपायर झाली असणार. याच्यावरती लिहिलेलं पण आहे काहीतरी, पण तेव्हा मला असं काही शेड वगैरे कळायचे नाही. तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्कीच द्या. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.